फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। ओम मयो भव्याय चतुष्पदे भव ममसा ममानव्रता भव पुत्रान्विन्दावहे बहुदस्ते सन्तु जर्दष्टयः। ओम प्रजाभ्यः पंचपदे भव सा ममानव्रता भव पुत्रान्विन्दावहे बहुवस्ते सन्तु जर्दष्टयः। ओम ऋतुभ्यः षष्ठपदे भव सा ममानव्रता भव पुत्रान्विन्दावहे बहुवस्ते सन्तु जर्दष्टयः। लिखा 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 सई, अगं आज बऱ्याच दिवसांनी मी आपल्या गेस्ट हाऊस मध्ये गेलो होतो। तो दुर्गेश आहे ना, त्याला भेटण्यासाठी। अगं हो, तुला हा दुर्गेश कोण हेच माहिती नसेल ना कदाचित। आपली पार्टी जॉईन केलेला एक तरुण तडफदार मुलगा आहे। आपल्या उदय काकांनी त्याला काही दिवसांसाठी इथे आपल्या गेस्ट हाऊसवर आणून ठेवलंय। का कोणास ठाऊक, आज खूप दिवसांनी गेस्ट हाऊस वर गेलो आणि सगळ्यात जुन्या आठवणी मनात जाग्या झाल्या। वरुण प्लीज, तो विषय नको काढूस। नको तो विषय काढू, तुला माहितीये मला किती त्रास होतो। अगं सई, तू त्या दुर्गेशला अजून भेटली नाहीयेस ना ग? काय माहिती का आणि कुणास ठाऊक, पण त्याला पाहिलं ना की मला आपल्या साहिलचीच आठवण येते। वरुण? हो सई, खरंच सांगतोय। तो दुर्गेश जेव्हा जेव्हा माझ्याकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव असतात।
मला नेहमी असं वाटतं की जणू काही साहिलच माझ्याकडे बघतोय आणि तो मला म्हणतोय की तुम्ही अजून ओळखलं नाहीयेत मला. अगदी थेट आपल्या साहिलसारखेच भाव, साधे निरागस, वागण्या बोलण्यातली तीच ती नम्रता. वरुण मला घेऊन चल त्याच्याकडे, मला भेटायचं त्याला. अगं हो, मी तुला भेटवतो त्याला, पण तो सध्या इथे नाहीये. म्हणजे त्याची परीक्षा आहे म्हणून मी त्याला त्याच्या हॉस्टेलवर पाठवलंय अभ्यास करण्यासाठी. तो जेव्हा इकडे येईल तेव्हा मी त्याला नक्की भेटवेन तुला. नक्की? वरुण तो आला की मला त्याला भेटायला घेऊन जा. जर का तो आपल्या साहिल सारखा असेल ना, तर मी त्याला भेटून त्याच्याशी बोलून माझं मन रमवण्याचा प्रयत्न करेन. वरुण आपला साहिल असता तर जेवढाच मोठा झाला असता ना. मी नक्की भेटवीन तुला त्याला. कसं वाटतं आता लेखा? आपण डॉक्टरकडे जायला हवं का? नाही नको, मी आता ठीक आहे. ताई, हिला अचानक काय झालं? आली तेव्हा बरी होती. अरे काही नाही, बरी आहे आता ती. बंगलोरला गेली होती ना, आल्यानंतर खूप दगदग झाली, दिवसभर काम करते, त्याच्यामुळे अरे कदाचित झालं असेल. आता ठीक आहे ती, ओके. थँक गॉड, निदान लग्न नीट पार पडलं. गुरुजी, गुरुजी, सगळ्या विधी जर का पूर्ण झाल्या असतील तर आम्ही आता निघालो तर चालेल का? हो हो, जाऊ शकता ना तुम्ही. गुरुजी पाय पडतो. यशवंत वा सुखी रहा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हो गुरुजी, 8च कशाला, आणखी 3 होऊ दे ना. म्हणजे कसं आहे, अख्खी इंडियन क्रिकेट टीम तयार होईल ना. बरं गुरुजी, ही तुमची भेट. यश, खूप दिवसापासून या दिवसाची वाट बघत होते मी. माझी धाकटी बहीण सोपवते तुझ्याकडे. नीट काळजी घे तिची. ताई, आता तू एकटी कशी राहशील? स्वतःची काळजी घेशील ना? अगं, तू सुखात आहेस म्हटल्यानंतर मी सुखात असीनच. आणि नको काळजी करू, मी घेईन माझी काळजी. यश, पण तुझ्या घरची लोक आली असते तर खूप बरं झालं असतं. अरे त्यांचेही आशीर्वाद तितकेच महत्वाचे आहेत. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. तरी मी यशना म्हणाले होते की घरी निदान कळवा तरी. सगळे नाही, पण कोणी वडीलधारी व्यक्ती आली असती तरी बरं झालं असतं, नाही का? ताई, हिला काही कळतंय का? ऍक्च्युली मी त्यांना सरप्राईज देणार आहे. आणि जर का त्यांना इथे बोलवलं असतं तर ह्या लग्नाला कमीत कमी 1 महिना आपल्याला पोस्टपोन करावं लागलं असतं. मग चाललं असतं की, माझी काही हरकत नव्हती. हा, पण माझी होती ना. तुम्ही तेवढ्यात कोण एक नवीन नवरा मुलगा बघितला असता मग मी काय आपलं चल उठ, फ्रेश होऊन घे, निघायचं ना तुला? लेखा, अगं किती वेळ असा विचार करत राहणार आहेस तू? आणि जे झालं ना ते झालं. भूतकाळाचा विचार आता नको करू. ताई, मी माझ्या भूतकाळाचा नाही,
भविष्याचा विचार करते. म्हणजे काय म्हणतेस तू? माझ्या आणि यशच्या नात्याचं भविष्य काय असणार आहे? तुला काय म्हणायचं लेखा? ताई, मी यशची फसवणूक करते. मी त्याच्यापासून सगळं लपवलंय ताई. आणि ज्या नात्याची सुरुवातच फसवणुकीने होते ते नातं किती दिवस टिकणार आहे? आजच्या दिवशी अभद्र काय बोलतेस लेखा तू? वेळ लागलाय का तुला? ताई, मी बरोबर बोलते. मी फसवते यशला. माझ्या पहिल्या लग्नाबद्दल त्याला सगळं सांगून टाकायला हवं. काही सांगायची गरज नाहीये. आणि खबरदार त्याला काही सांगितलं तर. ताई, मी एवढा मोठा विश्वासघात नाही करू शकत. कुठल्या विश्वासघाताबद्दल बोलतेस तू? आणि कुठल्या लग्नाबद्दल बोलतेस तू? तुझ्या त्या नवऱ्याचा तुझा काही संबंध तरी राहिलाय का? लेखा, विसर आहे सगळं. काही घडलंच नाही असं समज आणि आनंदाने यशकडे जा. पण मी त्याला सांगितलं तर बिघडलं कुठे? ताई, माझ्या मनावरचं ओझं तरी हलकं होईल निदान. आणि मी ओळखते ना त्याला. तो नक्की समजून घेईल मला. आणि त्याने तुला नाही समजून घेतलं तर मग काय करशील? कुठे जाशील? लेखा ग, इतकी वर्ष तुझा भूतकाळ तुझे पिच्छा सोडत नाही म्हणून तू अस्वस्थ होतीस. आता इतकी सुवर्ण संधी तुझ्याकडे चालून आली आणि तू स्वतःच्या हाताने सत्यानाश करतेस. कसला विचार करतेस तू? फार कमी नशिबान लोकांना ही संधी मिळते. त्यामुळे आनंदाने आयुष्याला सामोरी जा. यशला काही सांगायची गरज नाही. अगं, झाकली मुख 1.25 लाखाची. कुणाला काही कळणार नाही लेखा. पण माझ्या मनात जी अपराधीपणाची भावना आहे त्याच्यापासून माझी सुटका कशी होईल ताई? लेखा, तुला अपराधी वाटते कारण स्वतःचा भूतकाळ तू स्वतःच विसरायला तयार नाहीयेस. तुझ्या भूतकाळच्या सावल्या तू स्वतःच त्या भविष्यावर आणतेस. लेखा, जे झालं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून तू का नाही विसरून जातेस हे सगळं? आणि आता तुझ्यासमोर फक्त 2 पर्याय आहेत. सगळं विसरून जायचं आणि यशकडे जायचं, नाहीतर मग त्यालाच विसरून जायचं. जमणार आहे का तुला? नाही ताई, मी त्याला नाही विसरू शकत. मग तुला तुझं भूतकाळ विसरावा लागेल. पण ताई, एकही शब्द बोलू नकोस. अगं, तुझं भविष्य तुझं स्वागत करते. त्याला आनंदाने सामोरी जा. आता नको रडू. ऐकशील ना माझं? मी तुझं नाही ऐकणार असं होईल का ताई? आणि ताई, मी यशसाठी एवढं नक्की करू शकते. बघ ना, आज एवढा आनंदाचा प्रसंग आहे आणि साहिल नाहीये आपल्या बरोबर. त्याचा पेपर होता ना म्हणून मी त्याला काही सांगितलं नाही. मी त्याला फोन करते. Whole earth foods take advantages of Britain's eating revolution. We must. बोला ताई साहेब, कशी काय आठवण काढलीत? मला तुझी नेहमीच आठवण येते. तुलाच माझी आठवण येत नाही. ए, तू आजकाल खूप पकवतेस हा. बोल, कसं काय फोन केलास? साहिल, मला तुला काहीतरी सांगायचंय. पण आधी सांग, तुझा अभ्यास कसा चाललाय आणि आजचा पेपर कसा गेला? पेपर मस्त होता, सोपा होता आणि अभ्यास पण झकास चाललाय. तू कशी आहेस? काय चाललंय तुझं? मला तुला एक खूप आनंदाची बातमी द्यायची. पण आधी प्रॉमिस कर की तू माझ्यावर रागावणार नाही. आता आनंदाची बातमी असेल तर मी कशाला रागवेन ना? तुझा काही नेम नाही बाबा. आधी प्रॉमिस कर. प्रॉमिस प्रॉमिस. नाही चिडणार, नाही रागवणार. बोल. साहिल, साहिल, माझं लग्न झालं. तुला काही सकाळपासून कोणी भेटलं नाहीये का? आणि तुला काय वाटतं मी अलिबागून आलोय? साहिल, मी सिरियसली सांगतेय. आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर आता सासरी चाललीये. खरंच? माझी शपथ, तू हे खरं बोलतेस? तुझी शपथ. ताई, हे सगळं हे सगळं दुर्गाताईचं कारस्थान आहे ना?
तिनेच तुला जबरदस्ती लग्न करायला लावलं ना? हो ना? तिला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. साहिल 1 मिनिट ऐकून घे माझं. तसं काही नाहीये. हे लग्न मी माझ्या इच्छेने केलं. काय? आणि ताई तू मला हे असं आत्ता कळवतेस? ताई तू असं अचानक लग्न करूच कसं काय शकतेस? निदान मला कळवावं असंही वाटलं नाही तुला? मी तिथे असायला होता असंही नाही वाटलं तुला? साहिल अरे मी खरं सांगते, सगळं इतक्या घाईघाईत झालं ना की बस एक शब्दही बोलू नकोस. मला कळलंय सगळं कळलंय की तुझा सख्खा भाऊ नाहीये ना. मला कशाला कळवशील ना तू? साहिल हे काय बोलतोयस तू आणि कोणाशी बोलतोयस याचं भान आहे तुला? मी तुला सांगते ना की सगळं खूप गडबडीत झालं. मी नाही सांगू शकले. कितीही घाईत लग्न करावं लागलं असेल पण साधं मला कळवावंसे वाटलं नाही. मला एक फोन करता नाही आला. तुम्हाला दोघींना असं वाटलं नाही मला कळवावं, माझ्याशी बोलावं याबद्दल? यातून हेच सिद्ध होतं ना की मी तुमचा कोणी नाहीये. मी तुझा राग समजू शकते साहिल, पण तू माझी बाजू सुद्धा समजून घे ना. हे बघ मला सगळं आता फोनवर नाही सांगता येणार. मी भेटून बोलते. हे बघ मला काही ऐकून घ्यायचं नाही, मला काही बोलायचं नाही या विषयावर. मी ठेवतोय फोन. साहिल उगाच राग डोक्यात घालून घेऊ नकोस. हे बघ तुझी परीक्षा चालू, तुला अभ्यास करायचा आहे. हे बघ तू माझी काळजी करू नकोस. मला माझ्या परकेपणाची जाणीव करून दिलीस ना त्याबद्दल खरंच खूप थँक्स. काय म्हणतोय? रागवला माझ्यावर. अगं त्याचा राग काय मनावर घेतेस तू? राग गेला ना की आपसूक बोलेल तुझ्याशी. तू नको तुझा मूड खराब करून घे. जा तयार हो, यश येईल ना एवढ्या.